चित्त जर शुद्ध असेल, चित्त जर निर्मळ असेल तर त्याला वाघोबा, काळोबा, नागोबा कुणीच मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर तो मुलगा शूर असला पाहिजे, वीर असला पाहिजे, देशाची, समाजाची, ईश्वराची सेवा करणारा असला पाहिजे. आणि असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल तर माते तू वांग राहिली तरी चालेल, म्हणून आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार उजवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलीच मुलं आपल्याला सांभाळतील. आणि जीवनामध्ये मातेचे संस्कार हे आपल्या मुलींवर फार महत्त्वाचे असतात, आपल्या मुलांवर फार महत्त्वाचे असतात. कारण स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय अनमोल असतं आणि थोड्या दिवसामध्ये तिला अनेक नाती निभवावी लागतात. आता स्त्रीचं जीवन म्हणजे कसं असतं ऐका. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. बाहुली होती खेर खेळाया, जाहली मोठी मोहने गाया. गंध वेसवा गंध जायचा, जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. थोड्या दिवसामध्ये तिला कुणाची आई, कुणाची ताई, कुणाची मावशी, कुणाची मामी, कुणाची काकी अनेक नाते निभवावी लागतात. आणि हे सगळं करता करता आपल्या मुलांवर उत्तम संस्कार उजवणं फार गरजेचं आहे. जीवनामध्ये आपण जर आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार केले, निश्चितच हातानं पिताना आपली मुले चांगले जन्माला येतील आणि जीवनामध्ये आपला सांभाळ करतील. म्हणून प्रत्येक ठिकाणी बघा, आज थोडंसं एक वेगळं चित्र मी आपल्या समोर मांडणार आहे. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईच्याच बद्दल, पण बापाचं काय. आज कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आई प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचली, पण बापाचं काय. जोपर्यंत कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून बाप मुलांच्या हृदयापर्यंत जात नाही तोपर्यंत मुलं आई बापाला सांभाळत नाही. ज्या बापाने आपल्या करता रात्रंदिवस एक केलेत, कष्ट केलेत, तो बाप आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा असतो ऐका. पुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला, घटामंदी हसू जरी कणा वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापल, नाही अवघड हाय घडा, उमगाया बापल, उमगाया
नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणे. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कोणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हासतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई म्हणजे घराची भिंत, बाप आहे पाया घराचा, त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. पत्नीला जरीची साडी, नवी कपडे मुलांना आणून, बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियन घालून. तुटकी चप्पल केसाला नाही फणी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आई समजा रुक्मिणी माता, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता कोटी पुन्हा पुन्हा जन्म मी घ्यावा. जपा त्यांना त्यांच्या म्हातारपणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, वेदनांचा धनी, वेदनांचा धनी. अशा प्रकारे ज्या बापाने आपल्याकरता राष्ट्रभर कीर्तन भजन करतो, त्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गणेशाला करतो बा महाराष्ट्र घडवला. शेवटचे 2 मिनिटं घेते. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? तर ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा. हर हर महादेव भगवा ध्वजा, गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, उगव